तर बारामतीमधल्या विमान अपघाताची आता चौकशी सुरू झाली आहे। विमानातील ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग आता काढण्यात येणार आहे। विमानातील FTR CVR मधील रेकॉर्डिंगही काढण्यात येईल। अपघात होण्याच्या काही मिनिटांआधी पायलट जोरात ओरडल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे। चुकीच्या ठिकाणी लँडिंग करण्यात येत असल्याचा अंदाज अपघाताच्या काही सेकंदांआधी पायलटला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विमानाच्या पायलटकडून ATC ला मेडे कॉल गेला नसल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे विमान अपघात होण्याआधी नेमकं काय घडलेलं आहे या सगळ्या संदर्भात आता चौकशी सुरू आहे। त्यानंतर या संदर्भातलं सत्य समोर येऊ शकतं। एकूणच या अपघाताची आता चौकशीला सुरुवात होतीये। तर ह्या भीषण अपघाताचे CCTV फुटेज समोर आले होते आणि त्यासोबतच ब्लॅक बॉक्सही आता आढळलेला आहे। या सगळ्याच्या आधारे आता या चौकशी सुरू झालेली आहे। या ब्लॅक बॉक्स मधील रेकॉर्डिंगद्वारे नेमका अंदाज बांधला जाईल की काही सेकंद आधी अपघाताच्या काही सेकंद आधी नेमकं काय घडलेलं आहे। खरंच पायलटनं मेडे कॉल दिला होता की नाही, मात्र पायलट जोरात ओरडल्याची सूत्रांची माहिती आहे। तर अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू झाली आहे। भविष्यातील अपघात रोखण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलेलं आहे। AIBच्या नियम 5 आणि 11 नुसार चौकशी सुरू झाली आहे। नियम 5 हा भविष्यातील अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा 6 सदस्य समितीकडून निश्चित वेळेतला पारदर्शक तपास असेल, अशी ही ग्वाही नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।